भारतीय संघानं पाकिस्तानवरती 6 धावांनी रोमांचक विजय मिळवून 2020 विश्वचषकामध्ये सलग दुसरा विजय साजरा केलेला आहे। न्यूयॉर्कमधल्या सामन्यामध्ये भारतानं पाकिस्तानला विजयासाठी अवघ्या 120 धावांचं आव्हान दिलं होतं। त्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्ताननं 10 षटकांमध्ये एक बाद 57 धावांची मजल मारली। त्यामुळे सामना पाकिस्तानच्या बाजूने झुकल्याचं चित्र होतं। त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या यांनी कमालीचा मारा करून विजय खेचून आणला। बुमराहनं 4 षटकात 14 धावा मोजून 3 फलंदाजांना माघारी धाडलं। हार्दिकनं 4 षटकांमध्ये 24 धावा देऊन 2 विकेट्स काढल्या। त्याआधी ऋषभ पंतनं अवघ्या 31 चेंडूंमध्ये 42 धावा केल्या आणि भारताला 19 षटकांमध्ये सर्व बाद 119 अशी मजल मारून दिली। दरम्यान पाकिस्तानवरती मिळवलेल्या या विजयानं भारताचं सुपर 8चं तिकीट जवळपास कन्फर्म झालंय। पण या सामन्यातल्या पराभवानं पाकिस्तानचं 2020 विश्वचषकामधलं आव्हान संकटात आलंय। तर भारतीय गोलंदाजांनी 2020 विश्वचषकामधल्या सामन्यामध्ये पाकिस्तानी गोलंदाजांच्या समोर बजावलेल्या भूमिकेसाठी शेरास सव्वा शेर हेच 2 शब्द संयुक्तिक ठरतील। आपण पाहूयात भारतीय संघानं 2020 विश्वचषकामध्ये पाकिस्तानवरती मिळवलेल्या विजयाचं क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी केलेलं न्यूयॉर्कमधून हे खास विश्लेषण। T20 क्रिकेट सामन्यामध्ये 119 धावांचा स्कोर हा कधीच मोठा धरला जात नाही। त्यातनंही सामना हा पाकिस्तान विरुद्ध होता, न्यूयॉर्कमध्ये होता, वर्ल्ड कपचा होता। परंतु सांगायला इतका आनंद होतोय की भारतीय संघानं 6 धावांचा विजय मिळवून दाखवला, ज्याला फलंदाज नाही तर गोलंदाज कारणीभूत होते। होय, पाकिस्तान विरुद्धचा सामना हा भारतीय गोलंदाजांनी जिंकून दिलेला आहे। एकत्रित येऊन अक्षरशः त्यांनी पाकिस्तान संघाला रोखून धरलेला आहे आणि भारतीय संघाला एक जबरदस्त रोमहर्षक विजय मिळवून दिलेला आहे। पहिली फलंदाजी करताना मराठीमध्ये एक म्हण मला आठवली, कारण पुढच्याला ठेच मागचा शहाणा अशी ती म्हण आहे। भारतीय संघातल्या फलंदाजांना जणू काही या म्हणीचा अर्थ समजलेला नव्हता, कारण जो फलंदाज फलंदाजीला आला त्यांनी फक्त एकच चूक केली आणि ते म्हणजे किंचित थांबून येणाऱ्या बॉलवरती सगळे फटके मारायला गेले आणि 10 पैकी 8 फलंदाज हे झेलबाद झालेले होते आणि भारतीय संघाला 119 धावात रोखण्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांना यश आलेलं होतं। 4ही पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी अप्रतिम मारा केला आणि भारतीय संघाला गुंडाळून टाकलं। 1 ओव्हर भारतीय संघाची वाया गेली। दडपण वाढलेलं होतं, त्याचं कारण ढग दूर झालेले होते, लख्ख सूर्यप्रकाश आलेला होता, विकेटवरती जाड रोलरनी व्यवस्थित रोलिंग केलं गेलेलं होतं। त्यामुळे भारतीय संघाने फलंदाजी केली आणि पाकिस्तान संघ जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा विकेट ही थोडीशी फलंदाजीला बरी झालेली होती। पण तरीही भारतीय संघाच्या बॉलर्सनी जीवपणा लावला, सगळ्यांनी अचून टिचून मारा केला आणि खास करून नाव घ्यायलाच लागेल जसप्रीत बुमराहचं, कारण एक क्षण असा होता की रिजवान जो खेळाडू आहे अप्रतिम बॅटिंग करत होता, समंजस बॅटिंग करत होता आणि बुमराहनी त्याच्या 3ऱ्या षटकामध्ये त्याला बोल्ड केलं आणि ती नाट्यमय कलाटणी होती। त्याच्यानंतर अपेक्षित धावगती ही झपाट्यानं वाढत गेली। त्या दडपणाखाली पाकिस्तानचे फलंदाज खलास झाले, दबून गेले आणि भारतीय संघाला 6 धावांचा विजय मिळालेला आहे। या विजयाची गंमत अशी झाली आहे की भारतीय संघाने सुपर 8मध्ये 1 पाऊल आत टाकलंय, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान संघाने मात्र या स्पर्धेतनं 1 पाऊल बाहेर काढल्यात जमा आहे। सुनंदन लेले, एबीपी माझा, न्यूयॉर्क। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।